हाय हॅलो नमस्कार, मी वैष्णवी आणि तुमचं परत एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। आज मी गुरु गजानन माऊलीच्या विजय ग्रंथ पारायणाची सुरुवात केली आहे। चला तर मग बघूया माझा संपूर्ण दिवस कसा जातो ते। आता मी अंगणामध्ये पाणी वगैरे मारून घेतलेलं आहे, नंतर बाकीच्या कामाला सुरुवात करू। या फॅन तर चालू करावंच लागतं सर्वात आधी। बाकीचं सर्व आटपलं, त्यामुळे सकाळी मी सर्वात आधी गरम पाणी घेत असते, म्हणजे लुकवॉर्म वॉटर, आणि त्याच्यानंतर चाय वगैरे जे काही ते घेत असते। आता बाहेरची सर्व कामं आवरून छान मस्त आंघोळ वगैरे करून घेतलेली आहे, सोबतच कपडे धुवून घेतले आणि नळ आले तर पाणीसुद्धा घेऊन घेतलेलं आहे। आता सर्वात आधी मी हलव्याची तयारी करते। आज प्रसादाला हलवा सोबतच नाश्त्यालाही होऊन जाईल, ते बनवून घेते, नंतर पूजा करायला घेते, कारण आजपासून ना मला पारायणाची सुरुवात करायची आहे। श्री गजानन महाराजांचं पारायण वाचायचं आहे मला या अधिक महिन्यामध्ये, तर त्याच्या आधी ना सर्वात आधी नाश्ता आवरून घेते, म्हणजे मग मला बाकीचं टेन्शन राहत नाही, नंतर पूजा सोबतच पारायण वाचायला बसते। चला तर मग सकाळचे वाजलेले आहे 8 आणि माझ्या पिलूची सुद्धा शंभू झालेली आहे। हाय कर सर्वांना। प्रत्येकाची पद्धत वेगळी वेगळी असू शकते। तुम्ही कसं बनवता हे मला कमेंट करून नक्की सांगा। पूजा वगैरे छान आटपलेली आहे। आता मी विजय ग्रंथ वाचायला सुरुवात करणार आहे। त्याआधी पिल्लू बघा रांगोळी मुळ्यासाठी कसं मधामधात करतंय। आता माझी पूजा आरती वगैरे सगळं आटपलेलं आहे। आता आधी मी जेवण करते, कारण मी सकाळपासून नाश्ता वगैरे काहीच नाही केला, म्हणून सर्वात आधी जेवण आटपवून घेते।
जेवण बाकीचे सगळे कामं माझे आटपलेले आहे. आता ना माझा ज्वेलरी बॉक्स मला बरोबर लावून ठेवायचं आहे. ते लावून घेते, कारण पाठी उठल्यावर तर ते काही होणार नाही. अर्धे ज्वेलरी फेकणार आणि अर्धे तर गायबच होऊन जाते, नाही का. आता संध्याकाळचे वाजलेलं आहे 5 आणि मी इकडे चहा बनवायला ठेवलेला आहे. सोबतच बाहेर इतकं जास्त आभाळ आलेला आहे ना की आमच्या घरची नेट सुटून गेली. चला तुम्हाला दाखवते. काहीसे हाल झाले आमच्या नेटचे. शुभं करोति कल्याणम् आरोग्य धन संपद शत्रुबुद्धी विनाशायं दीपकज्योती नमस्तुते. एग लक्ष्मी बसतो बाजे माझे घर तुला साजे. घरातली इडापिडा बाहेर जाऊ दे, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे. घरच्या सर्वांना सुख समृद्धी निरोगी आयुष्य लाभू दे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझी पूर्ण अखंड राहू दे. श्रीरामकृष्ण हरी. आता माझी ना संध्याकाळची सर्व कामं झालेली आहे आणि देवीवात सुद्धा मी लावून घेतलेली आहे. आता तुम्ही म्हणाल इतक्या लवकर कसं, तर मी ना नेहमी गाई गोरे ज्यावेळेस घरी वापस येते त्याच वेळेस देवीवात लावून घेत असते. मला आवडते म्हणून. आणि तुम्हाला जर आता रोजचा मेन प्रश्न की भाजी कशाची बनवायची बुवा, आता माझ्या घरी ना भाजीमध्ये खूप मतभेद आहे. कारण की ज्या भाज्या यांना आवडते ना ते कधी कधी आईबाबाला आवडत नाही, ज्या आईबाबाला आवडते ते यांना आवडत नाही. आणि मी ते कसे आहे त्याला सर्वच आवडतं. मोठा प्रश्न आहे. आता तरी विचार सुरू आहे की भरले वांगे म्हणजे मसाल्याचे वांगे बनवावं. तरी संध्याकाळपर्यंत काय होते अजून माहिती पडेल. आणि पोळ्या टाकून घेते, भात सकाळचाच आहे. सोबतच थोडीशी कोशिंबीर बनवेल किंवा मग एखादी चटणी, बघू काय बनवायचं ते. आणि ह्या पिल्लूची मस्त तुम्ही बघू शकता किती नाटकं करते हे बम्माश पिल्लू माझंवालं. बाय द वे, तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.